जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई यात्रेदरम्यान सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उभारण्यात आलेले पत्राशेड व भिंती कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या दुर्घटनेची माहिती मिळताच जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना धीर देत मदतीचा हात पुढे केला। मरगुबाई यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात उपस्थित असतात। अचानक जोरदार वादळी वारा सुटला। या वाऱ्याच्या तडाख्याने मंदिर परिसरातील पत्राशेड आणि बांधकामाची भिंत कोसळली। या दुर्घटनेत पांडोझरी दरिबडची व कर्नाटकातील भाविकांचाही समावेश असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढलं व रुग्णालयात दाखल केलं। घटनास्थळी पोहोचल्यानंतर माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संपूर्ण दुर्घटनास्थळाची पाहणी करून घटनेची सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। या दुःखद प्रसंगी कुटुंबियांना धीर देताना त्यांनी प्रशासनाने बाधित कुटुंबांना तातडीने सर्वोत्तरी मदत करावी, जखमींवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी केली। यावेळी माननीय सावंत म्हणाले की ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे। यात्रेसाठी आलेल्या निष्पाप भाविकांना अशा प्रकारे जीव गमवावा लागणं ही दुर्दैवी बाब आहे। याचवेळी माननीय विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्याने माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी भारती विद्यापीठ परिवाराकडून दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। या कठीण प्रसंगी आपण बाधित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी दिला। तसेच जखमी भाविकांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या। त्यांनी जखमींच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली। यावेळी पंचायत समिती सभापती बाबासाहेब कोडक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण तात्या चव्हाण, माजी सरपंच भगवंत जावीर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते। या दुर्घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून माननीय विक्रमसिंह सावंत यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। जखमींना लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली। मरगुबाई मंदिराच्या देवळाजवळ भाविक आले असता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाऱ्याचा आणि पावसाचा वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसून या ठिकाणी इथं भाविक आलेले जवळजवळ 6 भाविक या ठिकाणी मयत पावले। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत मिळाली ती तुटपुंजी आहे आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू। त्याच पद्धतीनं जी काही घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि या घटनेचा इतिवृत्तांत आम्ही आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना दिली, त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी तातडीनं या मयत झालेल्या लोकांना 50,000ची तुटपुंज मदत या ठिकाणी करण्याचं आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती लवकरात लवकर ती मदत त्या संबंधित कुटुंबापर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल याचा निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करू। अशा पद्धतीचं या निमित्तानं आत्तापर्यंत ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि आता या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं पाऊस आणि पाणी आज या निमित्तानं तालुक्यात येत आहे आणि त्याचा फायदा या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना दिसतोय। आज जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे। निश्चितपणानं या दुर्दैवी घटनेत जी काही मयत झालेले आहेत त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मदतीचा हात लवकरात लवकर कसा पोहोचेल त्या निमित्तानं शासनाकडूनही आणि वैयक्तिकही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू।